राजनंदिनीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच इतके दिवस मी माझ्या माहेरी राहिले होते आणि आतासुद्धा आले होते राजनंदिनीसाठीच आणि ज्यासाठी आले तो सगळा प्लॅन माझा यशस्वी ठरला. आता आम्ही चाललो होतो कोल्हापूरला रिटर्न इतक्या दिवसांनी आणि इथे जाताना ना आम्ही ज्या रूटने जातो तर तिथे हा पूल लागतो आणि सगळ्यात पहिल्यांदा आमची नवीन गाडी घेऊन जात होतो. त्यावेळेस ना खूप भीती वाटत होती कारण इथे एका वेळेस एकच गाडी जाते आणि नदीमध्ये पाणी तर फुल भरलेलं. पण आता सवय झाली काही वाटत नाही. आम्ही कोल्हापूरमध्ये आलो म्हटलं नाश्ता करूनच जावं, इथे चांगले पोहे वगैरे भेटतात. त्यामुळे मग राजनंदिनीसाठी आणि आमच्यासाठी आम्ही घेतलं. कोल्हापूरला मी आले त्याच दिवशीपासून सकाळपासून मी आजारी होते. संपूर्ण आठवडा माझा आजारपणात गेला आणि त्यामुळे ना मी मिसळ खायची मला फार इच्छा झाली होती. म्हणून आम्ही एका ठिकाणी गेलो होतो आणि खूप छान मिसळ होती. ॲक्च्युली एक गाडाच होता नितीन मिसळ म्हणून, चांगली प्रसिद्ध मिसळ आहे असं माझे हसबंड तरी म्हणतात आणि त्यांना आवडते. त्यांनी एकदा खाल्ली होती म्हणून त्यांनी आम्हाला घेऊन गेले होते. संध्याकाळी आम्हाला फोन आला आणि मावशींचा बर्थडे होता, सो डिनरला ते सगळे येणार होते कोल्हापूरला. त्यांनी आम्हाला सुद्धा इन्व्हाइट केलं. जाताना केक घेऊन गेलो आम्ही. मावशी इकडे केक कट करत होते आणि राजनंदिनीला घाई लागली होती केक खायची. जेवण आवरलं आणि इथे माझे जे भाऊजी आहेत तर ते ड्राईव्हसाठी गेले होते आमची गाडी घेऊन. तोपर्यंत नरेंद्र आणि राजनंदिनी इथे छान खेळत होते आणि आमच्या गप्पा चालल्या होत्या. त्यानंतर मग आम्ही त्यांना टाटा बाय बाय करून घरी आलो.